नमस्कार शेतकरी मित्रांनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीज कडून मी कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावस्कर। आज ज्या ऊसात पिका म्हणजे आपण उभे आहोत, या ऊस पिकासाठी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रीन 9 खत आहे, या खताचा वापर केला होता। तर या ऊस पिकासाठी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन 9 हे खत वापरून लालगोटा या गावातील प्रगतशील शेतकरी टोनी भाऊ यांच्यासोबत आपण आता संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की त्यांना हे ग्रोग्रीन 9 खत जे आहे हे आपल्या ऊस पिकासाठी वापरून काय काय रिझल्ट मिळाले। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव मोबाईल नंबर सांगा। टोनी पवार आहे नाव, लालगोटा गाव, सातपुड्या पाड्याला लागून लई गेडा खेडागाव आहे आमचं। बरोबर। आम्हाला माझा नंबर मोबाईल नंबर 9424 00 4242। मला चांगला अनुभव आला, पहिलेच वर्षी वापरला। थोडंसं साहेबांना दोला मार्गदर्शन दिलं साहेबांना। साहेब आले आमच्याकडे, पहिलेच टाइम आले आणि ओळख बी झाली साहेबांची आमची थोडीशी। साहेबांना चांगलं मार्गदर्शन दिलं तर थोडंसं आमच्या पिकामध्ये वाढ बी झाला, क्वालिटी बी राहिली आणि साहेब जेव्हाही चांगले साहेब तेव्हा येत जाय आमच्याकडे आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं साहेबांना। तर आपला हा जो ऊस आता काढणं सुरू आहे, आपण काल जो व्हिडिओ त्या तिकडच्या भागातला जो ऊस काढला होता की जो 12 फूट उंच त्याची हाईट होती आणि आपण तो व्हिडिओ पण आता आपल्या म्हणजे तो फोटो आपल्या व्हिडिओ मध्ये पण आपण आता टाकणार आहोत की त्याची 12 फूट उंच हाईट होती आणि एकावर एक 2 लोक उभे राहून तुम्ही तो फोटो मला पाठवला होता। तर तुम्हाला लहान असताना जो हिमनी अळीचा जो प्रादुर्भाव होता, तर त्यामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट मिळाले सांगू शकता? रिझल्ट चांगले मिळाले। हिमनी अळी तो ना बरोबरची राहिली शेतामध्ये, मग आम्हाला एवढं तकलीफच नाही झाली। पुरा बरसात पिकामध्ये पुरा टेन्शनच नाही राहिलं त्याच्यामध्ये। तो हात टाकता बरोबर आम्हाला चांगले रिझल्ट भेटत गेले त्याच्यामध्ये। क्वालिटी राहत गेली साहेब आम्हाला चांगली, क्वालिटी पण चांगली राहिली आणि फुटवे पण चांगले झाले। फुटवे चांगले झाले आम्हाला। समजो खर्च ते आम्ही दरवर्षी पुढे जास्त लावत होता, याच्याने थोडंसं आम्हाला खर्च मिनिमम खर्चाचा लई फरक पडला आम्हाला। आणि हिमनी अळीसाठी पण खर्च एकदमच कमी मध्ये, जे आम्ही दुसरे फवारे मारून परेशान होत होतो शेतकरी, तो त्याच्याने आम्हाला चांगला फरक पडला। बरोबर। आणि याची पांढऱ्या मुळांबद्दल तुम्ही बोलले होते की लहान असताना आपण ज्यावेळेस खत टाकलं तर 20 दिवसानंतर पांढऱ्या मुळे हा जमीन भुसभुजी राहिलं, पांढऱ्या मुळे संख्या जास्त वाढली आम्हाला। बरोबर, पांढऱ्या मुळांची संख्या पण चांगली झाली, चांगली वाढली। पावडर बद्दल क्वालिटी राहिली, पाहिना तुम्ही पावडर तुम्ही पाहू शकता तुम्ही डोळ्यानं। पावडर चांगली राहिली, लंबी आणि चीर नाही पडली, पेरी लंबी झाली आणि उंची हाईट बी चांगली झाली। त्याच्यामुळे हा चांगला झालं बा आम्हाला एकदम पद्धती। बरोबर। तर आता तुम्ही 2 वेळा एकरी 2 बॅगाप्रमाणे डोस टाकले होते। तर 2 बॅगांमध्ये तुम्हाला एक जबरदस्त रिझल्ट या ऊस पिकावरती पाहायला मिळालेला। तर शेतकरी बंधूंनो, असे या ऊस पिकावरती एक जबरदस्त रिझल्ट आपण पाहू शकता। आजच पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या। आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा। पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री, आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार।